हरे कृष्णा. हरे कृष्ण. आपल्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. प्रार्थनेने आपण सुरुवात करूया आजच्या क्लासला. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण 15वा श्लोक बघणार आहोत. आज 18व्या अध्यायामधील आणि 14व्या श्लोकाचं आपण ऐकला असेल क्लास. त्याच्यामध्ये आधी आपण 14व्या श्लोकाकडे जाऊया, म्हणजे 15वा श्लोक समजायला आपल्याला अजून मदत होईल, म्हणजे एक कनेक्शन लागतं. तर याच्यामध्ये ना 14व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणत होते की कर्माचे स्थान, अर्जुनाला सांगतायत की कर्माचे स्थान हे काय काय आहे. म्हणजे कर्माचे 5 स्थान भगवंत सांगतायत. शरीर, कर्ता, विभिन्न इंद्रिये, अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा. हे 5 कारणे होत. म्हणजे आपण कुठलीही जी काही ऍक्टिव्हिटीज करतो, कुठलीही कृती करतो, क्षणाक्षणाला तर आपण कर्म करतोच आहे, म्हणजे काहीतरी कृती करतोय. तर ती कृती करण्यासाठी या 5 गोष्टींची आवश्यकता असते. या 5 गोष्टींशिवाय आपण कुठलीच गोष्ट काही करू शकत नाही. जसं कर्माचं म्हणजे हे शरीर आहे. आपल्याला जर काही करायचं, आता जसं मला आज लेक्चर द्यायचंय, तर त्याच्यासाठी मला कशाची गरज आहे? बोलण्याची शक्ती लागते. म्हणजे आपल्याला हे शरीर, आपली स्वतःची इच्छा आणि वेगवेगळी इंद्रिय. इंद्रिय म्हणजे काय, की जसं आता मी म्हटलं वाचा शक्ती, पाहण्याची शक्ती. आता मला बोलण्यासाठी वाचा शक्ती लागते, तुम्हाला ऐकण्यासाठी श्रवण शक्ती लागते. म्हणजे अशा प्रकारचे हे 5 ज्या गोष्टी असतात, अनेक प्रकारचे प्रयत्न, हे करण्यासाठी आपण केलेले प्रयत्न. आणि शेवटी परमात्मा. परमात्मा म्हणजे काय? परमात्मा त्याला कारणीभूत नसतो, परंतु परमात्मा आपल्याला त्या सगळ्या प्रकारची बुद्धी देतो. म्हणजे हे 5 ज्या गोष्टी असतात त्याद्वारे आपण कुठलीही गोष्ट, कुठलीही कृती करत असतो. म्हणून भगवंत सांगतात की या ही 5 कारणे होत कुठलंही कर्म करण्यासाठी. आणि आता आजच्या 15व्या श्लोकामध्ये बघूया की भगवंत काय सांगत आहेत. शरीरवानो वीर्यत् कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचेते तस्य हेतवः. शरीराने, वाणीने किंवा मनाने न्याय किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या 5 कारणांमुळे घडत असतात. म्हणजे ते काय सांगत आहेत भगवंत, की शरीर, शरीर म्हणजे आपले हे इंद्रिय, वाणी म्हणजे वाचा शक्ती, आणि मन, याद्वारे आपण कुठलंही जे काही कर्म करतो, एक तर ते कर्म असं असतं योग्य तरी असतं किंवा ते विपरीत अयोग्य तरी असतं. आणि मग याद्वारे जे काही कर्म करतो ते मनुष्य करतो. आणि ते करतो, पण त्याला हे पहिले 14व्या श्लोकातील भगवंत म्हणतायत की हे 5 कारण कारणीभूत आहेत. आणि याद्वारे मग व्यक्ती काय करतो, मनुष्य काय करतो, योग्य कर्म किंवा अयोग्य कर्म. न्याय किंवा ह्याच्यातले 2 शब्द खूप महत्वाचे आहेत. न्याय किंवा विपरीत. न्याय म्हणजे काय, की योग्य, आणि विपरीत. तर या म्हणजे आपल्याला, आणि फक्त ना 3 ओळींचं भाषांतर आहे प्रभुपादांचं या श्लोकावर. पण या पहिल्या ह्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की या श्लोकातील न्याय आणि त्याच्या विपरीत अयोग्य हे शब्द महत्वपूर्ण आहेत. हे वाक्य प्रभुपाद लिहितात. म्हणजे बघा, या श्लोकातील न्याय म्हणजे हा जो शब्द प्रभुपाद वापरतायत, खर तर तो आजच्या काळातल्या ह्याच्यावर किती मोठं भाष्य करतोय. म्हणजे प्रभुपादांचे एक एक शब्द जरी आपण खोल गेलो ना, तरी किती खोल आणि गहन अर्थ आहेत. आता न्याय म्हटलं की आपल्या समोर लगेच कोर्ट कचेरी कायदा या सगळ्या गोष्टी येतात, बरोबर की नाही? कुठलीही गोष्ट हे करायचं म्हटलं. पण प्रभुपाद इथे आपल्याला काय सांगत आहेत, की तो न्याय अपेक्षित नाही प्रभुपादांना. प्रभुपाद म्हणतात की न्याय म्हणजे काय, की जो शास्त्रानुसार जो काही कृती करतो, म्हणजे शास्त्रांमध्ये जे काही दिलेले आहेत गोष्टी, त्याला म्हणतात न्याय. त्यानुसार आपण करणे आणि त्यानुसार काही गोष्टींची प्राप्ती होणे किंवा अयोग्य अयोग्य हे न समजण्यासाठी आपल्याला शास्त्रांची गरज आहे.
आणि त्याच्यासाठी त्याच्यावर प्रभुपाद लिहितात की न्याय न्याय म्हणजे कुणी व्यक्तीनी तो लिहिलेली गोष्ट नाहीये किंवा कुठल्या व्यक्तीने ते कायद्यामध्ये लिहिलेलं नाही. कायदेच्या रूपामध्ये जे काही लिहिलेलं असेल तर ती व्यक्ती केंद्रित प्रभुपाद इथे बोलत नाही. प्रभुपाद सांगतात की शास्त्रानुसार कुठली गोष्ट घडते तेव्हा त्याला योग्य गोष्ट घडते किंवा त्या गोष्टीला काय म्हणजे आपण त्याला हे करू शकतो. एखादी चुकीची गोष्ट असेल किंवा एखादी बरोबर असेल त्याला कसा न्याय देऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी शास्त्रांमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या इच्छेनुसार न्याय म्हणजे काय शास्त्रानुसार कर्तव्य करणं किंवा कर्म करणं आणि विपरीत म्हणजे अयोग्य म्हणजे काय आपल्या इच्छेनुसार की जसं मला करायचंय मला वाटतंय माझ्या मनाला वाटतंय ते मी करणार त्याला म्हणतात विपरीत. आणि जो व्यक्ती जर न्याय या शब्दाला असा आपल्याला न्याय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदम कायद्याच्या ह्याच्यात येतो आपण ते आपल्या डोळ्यासमोर लिगली सगळ्या गोष्टी येतात. परंतु तो न्याय नव्हे तर त्या न्याय म्हणजे जो शास्त्रानुसार ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतो तो त्या पद्धतीने विपरीत मध्ये त्याच्या विरुद्ध. तर एक ना एक व्यक्ती असतो एक धनवान व्यक्ती असतो खूप श्रीमंत असतो तो. तर त्याची जी त्याला ना हुशार असतो खूप धनवान पण असतो आणि दिसायला एकदम असा रुबाबदार असतो. आणि त्याचं एका मुलीबरोबर लग्न होतं. ती पण खूप सुंदर असती. पण कसं असतं ना बाह्य सौंदर्य आपण म्हणतो ना जेव्हा एक व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या जवळ जाते तेव्हाच त्या व्यक्तीचं कळतं की ही व्यक्ती काय म्हणजे तिचे म्हणजे दिसणं हे बाह्य दृष्टीने आकर्षित करतं परंतु ते कायमस्वरूपी आकर्षित करू शकत नाही. शेवटी त्या व्यक्तीमध्ये जे गुण असतात तेच आकर्षित करतात. अगदी तसंच होतं ह्या व्यक्तीचं. त्याची जी बायको असते ना ती त्याचं काहीच ऐकत नसते. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याला कुठली गोष्ट तुम्ही सांगा तिला त्यांनी सांगितली की ती त्याच्या उलट करणार. तो म्हटलं इथे पाण्याचा ग्लास ठेवू नको तर ती तिथे मुद्दा मानून ठेवणार. तो जर म्हटला एखादी ही गोष्ट कर तू तर ती करणार. म्हणजे असं सगळं उलट करायची कुठलीच गोष्ट ती म्हणजे त्याचं ऐकत नव्हती. त्यामुळे तो इतका दुःखी असतो की एवढं सगळं असून पण मला पत्नी माझं म्हणजे माझ्या आज्ञांचं पालन करत नाही किंवा मी म्हणतोय त्या गोष्टीला कुठला मान देत नाही. आणि मग साहजिकच आहे की तो इतका दुःखी होतो आणि एका साधूकडे जातो. आता साधू म्हणजे काय की साधूकडे साधू जे असतात ते साहजिकच आहेत. व्यक्तींना मदतच करत असतात अडचणीमध्ये. आपण पण एखाद्या साधूकडे जातो तेव्हा आपण काय मागतो आशीर्वादच मागतो ना. माझं चांगलं होऊ दे काय माझ्या आपल्या भौतिक कामना तसा तोही जातो आणि म्हणतो की मी खूप दुःखी आहे तर मी काय करू शकतो याच्यावर. तर तो साधू जे असतात तर ते साधू काय सांगतात त्याला की तुला जी गोष्ट करायची आहे तू त्यावेळेस तिला सांगायचं की ती तू करू नको. म्हणजे तू ही करू नको तुला जर ती गोष्ट हवी आहे तर तू म्हणायचं ते नको करू. ती बरोबर ती करणार. म्हणजे याचा अर्थ काय की तुला जे करायचंय ते तिला तू नाही म्हणून सांगायचं. मग ती मुद्दाम ती करणार. मग तुला जे पाहिजे ते तुला प्राप्त होईल असे साधू सांगतात. म्हणजे ही स्टोरी खूप मोठी आहे पुढे खरं तर. पण त्याच्यातून आपण बोध काय घेऊ शकतो एक सारांश रूपामध्ये की लोकांना व्यक्तीला मनुष्याला कुणीही असू दे स्वतःच्या मनाने करायला आवडतो. की दुसऱ्यांच्या मताप्रमाणे चालणे किंवा या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. जसं त्या साधूनी त्याला सांगितलं काही गोष्टी तिला जरा थोडं एक योग्य मार्गावर ट्रॅकवर आणण्यासाठी या गोष्टी तू हळूहळू कर जेणेकरून तुला त्याची मनशांती लाभेल. तर बघतो की आपण पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा श्रीमद भागवतमचे जर बघितलं आपण तर सगळ्या ज्या स्टोरीज आहेत ज्या कथा येतात त्याच्यामध्ये जे राजे होते जे क्षत्रिय होते त्यांना मार्गदर्शन नेहमी हे साधू करायचे साधू ऋषी करायचे ऋषी मुनी करायचे. आणि त्याच्यावर खरं तर हे सगळं राज्य चालायचं त्यांचं. म्हणजे ते राज्यकारभार करायचे पण त्याच्या मागची जी बुद्धिमत्ता होती मार्गदर्शन जे होतं ते ऋषींचं होतं. आणि त्यामुळे ते योग्य मार्गाने तो जरी राजेशाही असली बऱ्याच वेळा आपण म्हणतो की लोकशाही लोकशाही परंतु आता बघतोय आपण लोकशाही चालू आहे. पण त्या लोकशाहीमध्ये काही कुठल्या गोष्टीची सुरक्षितता आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो. तर पहिले राजेशाही होती आणि त्या काळामध्ये बघ त्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मार्गदर्शन प्राप्त केलं जायचं या क्षत्रियांना. आणि त्यानुसार त्या न्यायाने शास्त्रानुसार ते राज्य करायचे. त्यानुसार तो म्हणजे ती राजा कसा आहे म्हणजे त्या राजाची जबाबदारी काय असायची की राजाची जबाबदारी म्हणजे प्रजेचं मुलांप्रमाणे स्वतःच्या मुलाप्रमाणे संरक्षण त्या प्रजेला देणं. आणि अशा पद्धतीने ते राज्य चालायचं. ना की आता मला मनाला काय वाटतंय त्याप्रमाणे राजा राज्य करत होता. आताची जर विदारक परिस्थिती जर आपण बघितली आणि हे जर शास्त्र वाचले श्रीमद भागवतमच्या अशा कथा वाचल्या की ज्या आपण बघतो की पाची पांडव असतील किंवा परीक्षित महाराज असतील
अशी किती अगणित अगणित उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये, की कशा पद्धतीने ऋषीमुनी त्यांना मार्गदर्शन करायचे. आणि आताची परिस्थिती जर आपण बघितली, तर किती क्लेशदायक आहे. कुणी कुणाला मार्गदर्शन करायला नाही आणि मार्गदर्शन करणारे पण चुकीच्या मार्गाने चाललेत, करणारे पण चुकीच्या मार्गाने चाललेत. मग कधी-कधी असं वाटतं, की किती आपलं म्हणजे जे आपल्याला शास्त्र दिलेलं आहे किंवा आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे, वैदिक ज्ञान, हे किती अनमोल आहे. त्याच्याप्रमाणे जर प्रत्येकाने वागायचं ठरवलं, त्याच्याप्रमाणे जगण्यासाठी जगायला त्याप्रमाणे प्राधान्य दिलं जीवनामध्ये, तर किती सद्गुण त्या व्यक्तीच्या मध्ये येऊ शकतात. तर हे पूर्वीच्या उदाहरणांवरून, आपण शास्त्रांमधल्या कथांवरून सुद्धा आपण ओळखू शकतो. तसं त्या कुठल्याही गोष्टीला आताच्या ह्याच्यामध्ये मला करायचंय, तुम्ही कोण मला सांगणार आहे? माझं मी बघेल. मला तुम्ही उपदेश करायचा नाही. अगदी आता तर आपण बघतो, की छोटी-छोटी मुलं सुद्धा म्हणतात, 10वी-12वी ची मुलं आपल्याला, की माझी प्रायव्हसी आहे. मला जे वाटेल ते मी करेल, असे अशा पद्धतीने. तर हे जे आहे, मला वाटेल ती मी करेल. तर हे कशासाठी करायचं आहे? तर का, की मला मला आनंद प्राप्त झाला पाहिजे, माझ्या इंद्रियांना आनंद प्राप्त झाला पाहिजे, आपला अहम सुखावला पाहिजे. आता जसं एक भागवतमध्ये 4थ्या स्कंदामध्ये खूप छान कथा येते, जी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, उत्तानपाद राजाची. ज्याला 2 पत्नी होत्या, सुरुची आणि सुनीती. जिचं नाव होतं सुरुची. सुरुची म्हणजे काय? की तिला स्वतःचं जे काय आहे, स्वतःच्या मनाने वागण्यासाठी ज्याच्यामध्ये रुची, म्हणजे तिला स्वतःचं जसं पाहिजे तसं करायचं. याच्यामध्ये तिला रुची होती. म्हणून ती सुरुची. आणि सुनीती, सुनीती म्हणजे नीती म्हणजे जी शास्त्रानुसार चालत होती, ती म्हणजे सुनीती. जेव्हा आपण बघितलं की ते छोटं बाळ होतं ध्रुव महाराज, ध्रुव बाळ, जेव्हा आईच्या मांडीवर, वडिलांच्या पित्याच्या मांडीवर बसतात, त्यावेळेस सुरुची कशा पद्धतीने येते आणि त्या ध्रुव बाळाला अशी जोरात खेचते आणि काय सांगते, आपल्याला हे सगळ्यांना माहित आहे कशा पद्धतीने ती अपमान करते त्यांचा आणि सांगते की तुझा तुझा पिता जरी हा असला तरी, म्हणजे ती वडिलांचं कनेक्शन कसं लावती, की तुझं कनेक्शन जरी तिथं वडिलांशी असलं तुझ्या पित्याशी, तरी पण तू माझ्या कुशीतून जोपर्यंत जन्म घेत नाहीस, तोपर्यंत तुला तिथे अधिकार नाही बसण्याचा. असं ती सुरुची त्यांना सुनावते. मग आता विचार करा, तिला वडिलांचं कनेक्शन होतं, पण तिला काय जोपर्यंत माझं कनेक्शन तुझ्याशी होत नाही, तोपर्यंत तुला तिथे अधिकार नाही. आणि ती इतका अपमानास्पद त्या छोट्या मुलाला ओढते आणि सांगते, की "तू जा आणि विष्णूकडे जा आणि विष्णूच तुला हे देऊ शकतात. विष्णूकडून तू हे कर, तेव्हा तुला इथं हे होईल." आणि खूप असं अपमानास्पद बोलते. आणि त्या ध्रुव बाळाला किती दुःख होतं आणि त्याच्यातून ते सुनीतीकडे येतात आणि सुनीती काय सांगते, खूप सुंदर आहे खरं तर सुनीती जो उपदेश करते. सुनीती पहिले वाक्य सांगते, की "तू जे काही हे करतोयस. म्हणजे तुला जे वाटतंय, की माझ्या आईने केलेलं आहे किंवा मला हा त्रास, दुःख आईमुळे झालेला आहे. तर तू हे असं समज, की हे जे आहे तिच्यामुळे तुला दुःख प्राप्त झालेलं नाहीये हे किंवा हा अपमान. तर ही तुझी काही आपल्या पूर्वजन्माची काही कर्म असतात. त्यानुसार ही आपल्याला गोष्टी प्राप्त होत असतात. त्यामुळे तू या नजरेने बघ. तिला दोष देऊ नको. आणि ती सांगते, की तुला तिने योग्य सांगितलेलं आहे, की तू जंगला वनामध्ये जा आणि विष्णूंची तपश्चर्या कर. विष्णूच तुला असं अबाधित स्थान देऊ शकतात, की जिथून तुला कोणी ओढू शकत नाही. म्हणजे बघा, एवढी म्हणजे एवढ्या लहान मुलाला कुठली आई सांगू शकते, की तू जंगलात जा, वनात जा, तपश्चर्या कर? कोणती आई सांगू शकते? म्हणजे सुनीती किती शास्त्रानुसार चालणारी होती आणि तिला शास्त्रांचा अभ्यास होता. म्हणूनच ती तिच्या मुलाला काय करू शकली? योग्य मार्गदर्शन करू शकली. म्हणजे तिचं खरं प्रेम, आपण म्हणतो ना कधी-कधी प्रेम आंधळ असतं. बऱ्याच वेळा असंही आपण एक म्हणतो. की तिचं जे प्रेम होतं, ते नक्कीच तिच्या मुलावर आंधळं प्रेम नव्हतं. तिने योग्य मार्ग दाखवला आणि हा योग्य मार्ग दाखवताना साहजिकच आहे, ते लहान बाळ 6 महिन्यास म्हणजे 6 महिन्यानंतर त्याला भगवंताची प्राप्ती झाली. पण तिच्यापासून दूर गेलं आणि त्या काळामध्ये आपण बघू शकतो, की असं जंगल, कधी कुठले वन्य प्राणी वगैरे सगळ्या गोष्टींची रिस्क होती आणि अशा ह्याच्यामध्ये ती तिच्या मुलाला पाठवते. म्हणजे ती शास्त्रानुसार किती योग्य मार्ग दाखवते. ध्रुव महाराजांना. ती खरं तर पथदर्शक गुरु ठरते सुरुची. सॉरी सुनीती, ध्रुव महाराजांची. जी पथदर्शक म्हणजे तिने मार्ग दाखवला त्याच्यावर चालण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा शास्त्रानुसार चालावं लागतं किंवा शास्त्र जे आपल्याला शिकवतात, त्यानुसार चालतो आपण. तेव्हा काय होतं, की आपल्या म्हणजे माझ्या मनाला जे वाटेल, ते आपण करू शकत नाही. मी करू शकत नाही. मला वाटतंय हे करेल, मला वाटतंय ते करेल, नाही. जसं म्हणतात की आता उदाहरण देते, की जसं आता एखादं आपण गाडी चालवतोय.
फोर व्हीलर. त्याच्याकडे आपल्याला फोर व्हीलर पण चालवायला येते, आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन पण आहे, आपण रस्त्याला गाडी चालवू शकतो, सगळं करू शकतो. हे आहे की नाही आपल्याकडे? पण ते असून पण आपल्याला काय करावं लागतं? नियमांमध्ये राहून करावं लागतं. जर आता माझ्याकडे गाडीचं लायसन आहे आणि चला मी रस्त्याला कशी गाडी चालवेल, माझी गाडी, माझ्याकडे सगळ्या गोष्टी कागदपत्रे आहेत, मग पार्किंगच्या ह्याच्यामध्ये मी कुठेही गाडी लावून देईल, माझ्या मनाला वाटेल तसं. तसं आपल्याला करता येतं का हो? सगळ्या गोष्टींचा अधिकार आपल्याकडे आहे. परंतु तरीही आपल्याला तो अधिकार असला तरीही आपल्याला सरकारचे जे काही नियम आहेत त्या नियमांमध्ये राहून करावं लागतं. तरच आपण त्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकतो. मग अगदी तसंच आपल्याला काय वाटतंय याच्यापेक्षा शास्त्र काय सांगतात, आपल्याला अधिकार दिलाय भगवंतांनी. अधिकार म्हणजे एक स्वतंत्र, अल्प स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या आधारे आपण निर्णय घेऊ शकतो. पण त्याला जर आपण शास्त्रसंमत असणाऱ्या गोष्टींचा आधार घेतला आणि त्याप्रमाणे केलं, म्हणजे आपल्याकडे सगळे अधिकार आहेत, आपल्या इच्छा आहेत, आपल्याला हे शरीर दिलेलं आहे भगवंतांनी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. परंतु ते जर आपण भगवंतांच्या नियमात राहून जर केलं तर त्याला न्याय असे म्हणतात. त्याला खऱ्या अर्थाने न्याय म्हणू शकतो. हा शब्द त्याला समर्पक आहे. म्हणजे आपण भगवंतांच्या नियमांमध्ये बांधले गेलेलो आहोत आणि त्यानुसार खरं तर आपलं वागणं, आपलं बोलणं, आपली कुठलीही कृती ही शास्त्रानुसार करणे हे संमत आहे. आणि ही जर आता आपण आत्ताची परिस्थिती जी बघतो की आपल्याला कुठल्याच गोष्टी, म्हणजे साधी गोष्ट रोजच्या जीवनात शिकायची म्हटलं तरी आपल्याला सरकारच्या नियमामध्ये राहून करावी लागते. जसं हे ड्रायव्हिंगचं मी उदाहरण दिलं. मग आता विचार करा, जगण्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी काही ना काही नियम आहेत, काही ना काही गोष्टी असतात. हे करा, ते करू नका, ते करा, ते करू नका. मग आपल्या इच्छेनुसार आपण वागू शकत नाही. मग जर आपल्याला हे सुंदर जीवन प्राप्त झालेलं आहे, हा देह आलेला प्राप्त झालेला आहे आणि आपण याचा उपभोग घेत आहोत. मग आपण कसं काय आपल्या इच्छेनुसार आपण कुठल्या गोष्टी करू शकतो? म्हणजे आणि आपल्याला कशा असतात? आपल्या अनुरूप, म्हणजे माझ्या कम्फर्ट झोन मध्ये राहून मी जे काही करल, माझा कम्फर्ट झोन महत्वाचा आहे आणि माझ्या अनुरूप मला जे काही करायचंय ते मी करणार. आणि मग ते जेव्हा आपण करतो त्यामुळे साहजिकच आहे आपल्या कर्मासाठी आपण जबाबदार असतो. मला जे वाटतंय ते करणार. आता बराच वेळा असं होतं, की जीवनामध्ये आपण म्हणतो ना, म्हणून तर नीती खूप महत्वाची आहे. नियम खूप महत्वाचे आहेत. परंतु काय होतं ना, आता आपल्याला कुठल्याही गोष्टीचं काही करायचं म्हटलं, की काय होतं अगोदर, की आपली इंद्रिय तृप्ती. इंद्रिय तृप्ती म्हणजे बराच वेळा आपल्याला आपल्या भक्तांना तर नेहमी हा प्रश्न असतो, की म्हणजे विचारला जातो, "काय अहो, तुमच्या इस्कॉनमध्ये खूप नियम आहेत. हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते करू नका." म्हणजे लोकांना नियम नको आहेत. शास्त्रात काय सांगितलेलं आहे, ते त्यांना, ते कसं आहे त्याला पळवाट शोधतात ते. आणि एवढं काय करायचंय? भगवंतांनी कुठे सांगितलंय एवढं काय करायला? हं? परमेश्वर कुठे सांगतोय? आणि तुम्ही एवढे नियम पालन करता, तुमच्यात हे नाही करायचं, ते करायचं नाही, ते करायचं नाही. म्हणजे काय आहे, की लोकांना जिथे-जिथे त्यांच्या इंद्रिय तृप्तीच्या आड कुठली गोष्ट येते. आता जिव्हा आहे, तिने हे खाऊ नका, ते खायचं नाही किंवा हा भगवंताचा प्रसाद ग्रहण करा. हे लोकांना पटत नाही. आणि मग ते तिथं काय येत नाही, की ज्या ठिकाणी नियम असतात, त्या ठिकाणी लोकं टाळतात येण्यासाठी. कारण त्यांच्या इंद्रिय भोगाला कुठेतरी तिथे काय होतं, एक नियंत्रण लागतं, कंट्रोल होतं तिथं. कंट्रोल म्हणण्यापेक्षा मर्यादा येते त्यांना, त्यांच्या दृष्टीने, की आम्ही इथे हे केलं तर आम्ही हे करू शकत नाही. प्रभुपादांना जेव्हा पाश्चात्य देशात प्रचारासाठी प्रभुपाद गेले, तेव्हा तिथे खूप लोक अशी होती, की जी प्रभुपादांना सुरुवातीला म्हणायची, की "प्रभुपाद, तुम्ही ना हे नियम लावू नका. तुम्ही फक्त हा 16 माळा, पण हे नियम लावू नका. आणि हे जर नियम लावले नाही तर तुम्हाला खूप तुमचा प्रचार होईल, तुम्हाला खूप फॉलोअर्स मिळतील." त्यावेळेस प्रभुपाद उत्तर देतात, की "मला असे फॉलोअर्स नको आहेत, जे नियमांमध्ये नियम." म्हणजे प्रभुपादांनी विचार करा त्या काळामध्ये 50-60 वर्षापूर्वी कशी परिस्थिती असेल, पाश्चात्य देशामध्ये प्रभुपाद गेले. पण प्रभुपादांनी कुठेही त्या नियमाला कुठेही तिथे तडजोड केली नाही प्रभुपादांनी. मग जर त्याला कुठेही तडजोड न करता प्रभुपादांनी प्रचार केला. म्हणजे त्यावेळी लोकांना कसं असतं, की इंद्रिय तृप्ती आम्हाला, हां, मग ठीक आहे आम्ही येतो, पण आम्ही हे पण करणार, ते पण करणार, ते पण करणार. पण तिथे जर हे असेल तर मग नको, आम्ही नाही येत. बऱ्याच लोकांना तर आहे ना, अशी पण भीती वाटते, की आम्ही मांसाहार करतो, मग त्या मंदिरातच जायला नाही पाहिजे. म्हणजे असे कितीतरी प्रश्न विचारतात, की अहो त्या मंदिरात यायचं म्हटल्यावर आम्ही मांसाहार करतो, मग आम्ही येऊ शकत नाही का? भगवंतांनी त्यांचं द्वार सगळ्यांसाठी उघडं केलेलं आहे. पण आपण त्या मार्गाकडेच वळून बघत नाही. कारण आपल्याला भीती असते, की नको, माझं जीवन जे काही माझ्या खाण्यापिण्यावर बंधनं येतील, माझ्या ह्याच्यावर बंधनं येतील. म्हणजे इथे काय आहे? इंद्रिय तृप्ती.
जिथे माझ्या इंद्रिय तृप्तीला नियंत्रण होतं त्या गोष्टी मला करायच्या नाहीत. आणि त्यालाच इथे प्रभुपाद खूप सुंदर ह्या ओळीमध्ये सांगतायत की न्याय. न्याय म्हणजे कुठल्याही आपण कोर्ट कचेरीत कुठल्याही व्यक्तीने लिहिलेला आहे, लिगली कुठलं जे काय असेल त्याच्यात आपण शिरणार नाही. परंतु न्याय म्हणजे काय, की जो शास्त्रानुसार ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानुसार वागतो, त्यानुसार करतो, त्यानुसार जगतो, त्याला खरं म्हणतात एक योग्य, म्हणजे ते खऱ्या अर्थाने ते शास्त्र हे आपल्याला एक कायदा आहे आपल्यासाठी, आध्यात्मिक कायदा आपण म्हणू शकतो. की जसं इथे हे जग चालण्यासाठी किंवा आपला देश चालण्यासाठी काही लिगली नियम दिलेले आहेत. अगदी तसंच एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य घडवण्यासाठी हे भगवंतांचे काय आहेत, नियम आहेत. आणि हे नियम आपल्याला माहिती होण्यासाठी आपल्याला शास्त्र माहिती होणं खूप गरजेचं आहे. जसं आता एखादी व्यक्ती आहे, की तुम्ही सांगा की एखाद्या, आता आपण जर एखाद्या ट्रेनमध्ये प्रवास करतोय आणि एखादा जर चुकून कोणी लेडीज डब्यामध्ये शिरला आणि त्याला टीसीने पकडलं आणि तो जर म्हटला की अहो मला माहितच नाही ते, खरंच तो इनोसंटली सांगतो की मला माहित नव्हतं की हा फक्त डब्बा लेडीजचा आहे. तर टीसी काय म्हणणार, हो तुला माहित नव्हतं, मग ठीक आहे आता यावेळेस तू उतर, पण परतच्या वेळेस असं करू नको. टीसी काय म्हणणार त्याला, तू आधी जे काही त्याचा दंड आहे तो भर अगोदर, पुढच्या वेळेस तुझ्या लक्षात राहील. तो सोडतो का टीसी? अगदी तसंच आता जर आपण म्हणत असेल की अरे मला माहितच नव्हतं, मला हेच नव्हतं माहिती. आपल्याला जाणून आपल्यामध्ये ती जिज्ञासा पाहिजे. शास्त्र जाणून घेण्यासाठीची आपल्याला काय पाहिजे, ती जिज्ञासा पाहिजे. आणि ती जिज्ञासा जेव्हा ती गंभीरता आपल्या जीवनामध्ये येतो, कारण भगवंत आपल्याला सगळं सोडून गेलेले आहेत. भगवंतांनी आपल्याला भागवतम दिलेला आहे, भगवंतांनी आपल्याला भगवद्गीता दिलेली आहे. भगवद्गीता तर हे असं जीवन जगण्याचं एक मॅन्युअल आहे. एक रोजचा दिवस आपला कॅलेंडर बघून सुरुवात होतो, बरोबर की नाही? आज किती तारीख, आज कोणता वार, आज आता किती वाजले, आपल्याला कधी जायचं, म्हणजे आपलं जीवन जगण्याचं एक कॅलेंडर आहे आपल्याला, रोजचा वार तारीख. तसं आपल्याला आपलं चरित्र घडवण्यासाठीच आपल्याला पण रोजच्या जीवनामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, तर हे जगण्याचं मॅन्युअल म्हणजे आपलं भगवद्गीता आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. फक्त आपल्यामध्ये काय पाहिजे, आपल्याला ती काय पाहिजे, जिज्ञासा पाहिजे जाणून घेण्यासाठी. आपल्याकडे काय पाहिजे, तो उत्साह पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवंत स्पष्ट सांगताहेत की तू जे काही कर्म करतोयस, ते तू मला अर्पण कर. तू तुझे कर्म कर, परंतु त्या कर्माच्या फळाची तू अपेक्षा ठेवू नको. म्हणजे कुठलंही कर्म जेव्हा आपण करतो त्याला सगळ्यांना माहित आहे आपल्याला, पाप पुण्य, चांगलं वाईट अशा ह्याच्यामध्ये वर्गीकरण होतं. पुण्य केलं तरी आपल्याला परत पुढचा जन्म घ्यावा लागतो आणि त्या पुण्याचं चांगलं फळ प्राप्त उपभोगण्यासाठी परत इथे यावं लागतं. पाप केलं तर परत पुढचा जन्म आहे, काहीतरी दुःख आपल्याला इथे प्राप्त होतं. म्हणजे असं होऊ शकत नाही की आता एखादं जर म्हणालं कुणी की मी आता 10 पाप कर्म केलेले आहेत आणि त्याच्या जोरात मी 15 पुण्यकर्म करतोय, म्हणजे माझं पाप जे काय आहे ते काय होऊन जाईल, त्याचं क्षालन होऊन जाईल. असं जर कोणी म्हणत असेल तर अजिबात असं होत नाही. शास्त्र सांगतं की जे काही आपण पाप कर्म केला, एखाद्याने 5% केलं, 10% केलं, 20% पुण्यकर्म केलं, त्या पुण्यकर्माचं फळ त्याला ते मिळणार. पण त्याचबरोबर जे काही पाप केलेलं आहे त्या पापाचंही पण रिॲक्शन त्याला मिळणार आहे. पुण्य करून पापाची दोरी कधीही कट करता येत नाही. त्याची रिॲक्शन आपल्याला राहतीच. म्हणजे पाप पुण्य ही शृंखला सातत्याने चालू राहते. कधी एखाद्या जन्मामध्ये आपण पाप करू, कधी एखाद्या जन्मामध्ये पुण्य करू. असं नाही की प्रत्येक जन्मामध्ये, आता ह्या जन्मामध्ये आपण पुण्य कमवलं म्हणजे पुढच्या जन्मामध्ये पण आपण पुण्यच करू. कदाचित एखाद्या ह्या पुण्याच्या जोरावर आपल्याला चांगला देह प्राप्त होईल, सौंदर्य प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल, पैसा आपल्याकडे भरपूर असेल, धनसंपदा, प्रसिद्धी असेल, त्याच्या जोऱ्यावर आपल्याला अहंकार येऊ शकतो आणि त्या अहंकाराने उन्मत्त होऊन आपण एखादं पापकर्म पण करू शकतो. म्हणजे ही काय आहे, ही शृंखला चालू राहते. परंतु भगवद्गीतेमध्ये भगवंत काय सांगत आहेत, की तू जे काही कर्म करतोय, जी काही कृती करतोय, तू मला अर्पण कर. तुझं कर्म कर, पण फळ मला अर्पण कर. म्हणजे काय होतं इथे, अकर्म. अकर्म म्हणजे काय, की पाप पण घडत नाही, पुण्य पण घडत नाही. जे काही करतोय ते भगवंतांना अर्पण करायचं. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण ते अकर्म करतो तेव्हा मग त्या कर्मफळांची जबाबदारी आपली राहत नाही, तर त्या कर्मफळांची जबाबदारी भगवंत आपली काळजी घेतात. म्हणून आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. बऱ्याच लोकांना असं म्हणतात की अरे, कुत्रे मांजरे जे बघतात, आपण म्हणतो की मनुष्याला हा जो देह प्राप्त झालेला आहे, तर या मनुष्य देहामध्येच आपण याची जिज्ञासा करू शकतो. कुत्री मांजरी, जसं आता गाय असेल, गायीचं काम काय करते, चारा खाणार, दूध देणार. माकड असेल एखादा, झाडांवर उड्या मारणार.
म्हणजे जे काही निसर्गाने त्याला जे काही प्राप्त झालेलं आहे ते सोडून ते कधीही वेगळं करत नाहीत. पण मनुष्य हा एकमेव असा आहे की त्याला सांगावं लागतं, की बरेच जण त्याच्यातून पण पळवट काढतात, की एक जीव दुसऱ्या जीवावर आश्रित आहे, दुसरा जीव दुसऱ्या जीवावर आश्रित आहे. मग आपण ह्या मांसाहार करू शकतो, आपण हे करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने स्वतःची तत्वज्ञान ते त्याला लावतात आणि त्याच्यातून पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतात, की स्वतःच्या जिभेची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी. म्हणून हा मनुष्य देह जो आहे, या मनुष्य देहामध्येच आपण याची जिज्ञासा करू शकतो. एकदा ना एक भक्त प्रभुपादांकडे येतात आणि प्रभुपादांना ते इतके खुश होतात, इतके आनंदी असतात आणि ते प्रभुपादांना सांगतात, की इतक्या आनंदाने सांगतात, की "प्रभुपाद, आता मी 4 नियमांचं पालन करायला लागलेलो आहे. मी आता भक्त झालेलो आहे. मला आता दीक्षा देऊ शकता तुम्ही." त्यावेळेस प्रभुपाद खूप म्हणजे प्रभुपाद खुश होतात आणि प्रभुपाद त्यांना एक छान उत्तर देतात. प्रभुपाद त्यांना म्हणतात, की "हो, नक्कीच. तू आता खऱ्या अर्थाने मनुष्य बनला आहे." म्हणजे विचार करा, काय म्हणजे काय प्रभुपाद उत्तर देतात. आपल्याला वाटतं, की अरे मी नियमांचं पालन करतो, मी हे करतो म्हणजे मी झालो, भक्त झालो. पण प्रभुपाद एक मनुष्य आपण बनतो. खऱ्या अर्थाने एक माणूस आपण बनतो. हे प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत. आपण नियम पालन केलं म्हणजे आपण खूप मोठे झालो असं नाहीये. तर हे काय आहे, की जेव्हा आपल्याला मनुष्य जन्माची प्राप्ती होते, तेव्हा आपल्याला या ज्या काही गोष्टी आहेत, जोपर्यंत त्याची जाणीव होत नाही, तोपर्यंत आपण एक प्रकारे प्राण्यांच्या स्तरावर आहोत. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने ती जाणीव होते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला जर आपण एक मनुष्य बनलेलो आहोत. आपण व्यक्ती आपल्याला फक्त शारीरिक शरीर प्राप्त झालेलं आहे. परंतु आपली चेतना ही एखाद्या प्राण्याप्रमाणेच आहे. म्हणून वेदांमध्ये ते जे आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. म्हणजे आतापर्यंत आपण सगळे वेदांचं अध्ययन केलं, हे केलं आणि आता आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि आता इथून पुढे खरं तर जीवन सुरू झालेलं आहे. असं आपण म्हटलं म्हणजे आपण मनुष्य देह प्राप्त झाला, आपल्याला हे झालं प्राप्त असं नाही. आपल्याला वेद सांगतात, की आता इथून पुढे अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे मनुष्य देह प्राप्त झाला आहे म्हणजे इथून पुढे आपण त्याची जिज्ञासा करणं या मनुष्य देहामध्ये हे अपेक्षित आहे. आणि जर आपण त्याची जिज्ञासा करू शकत नसेल, तर आपण प्राण्यांप्रमाणेच आहोत. फक्त आपल्याला सुसंस्कृत असं कुटुंबामध्ये जन्म असं आपल्याला वाटतं, की अरे मला एवढं छान सगळं प्राप्त झालेलं आहे. आणि त्या देहामध्ये राहून आपण काय करत आहोत? आपण एखाद्या मनुष्य देह प्राप्त करून पण एखाद्या कुत्र्या मांजरांप्रमाणेच आपण जीवन जगत आहोत. तर ही गोष्ट म्हणून आपल्याला शास्त्र जाणून घेणं, आपल्याला जिज्ञासा जेव्हा आपण करतो आणि शास्त्र जाणून घेतो, तेव्हा आपल्याला या गोष्टी कळतात. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं ना, की अरे जे सांगितलंय, आता काही-काही भगवद्गीतेमध्ये जेव्हा जॉइन करतात, काही क्लास जॉइन करतात, त्यावेळेस सुरुवातीला काही गोष्टी माहीत नसतात. त्यांनाही ते हेवी जातं. अरे ह्यांच्यात तर हे सांगितलंय. म्हणजे हे वेगळंच काहीतरी आहे हा संप्रदाय. परंतु आपण जे काही बोलतो ते श्रीमद भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे. आणि शास्त्रांचं जेव्हा आपण नियम पालन करतो, तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सरळता येते. सरळता म्हणजे एक प्रामाणिकता येते. चारित्र्य संपन्न असं जीवन आपलं घडतं. उलट असं कॉम्प्लिकेटेड होत नाही. की जसं अरे हे सांगितलंय जाऊ दे आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्यात जायचंच नाही. कशाला म्हणजे कधी-कधी आपण पळवाट शोधतो. ते म्हणतात ना, ती दृष्टी म्हणजे एखादी दृष्टीआड सृष्टी. म्हणजे एखाद्या गोष्टीचा काही त्रास होत असेल, तर आपण पळवाट म्हणजे काय? जाऊ दे ते ऐकायला पण नको, ते बघायला पण नको. म्हणजे आपल्याला त्रासच नको त्याचा. म्हणजे आपण काय करतोय त्याला सामोरं जात नाही. त्याला काय करतोय आपण कुठेतरी लांब पळतोय त्या गोष्टींना. पण शास्त्र आपल्याला एकदम साधं सरळ आणि इतकं प्रामाणिक राहायला आपल्याला खरं तर शास्त्र शिकवतात. म्हणून आपले शरीर, वाणी जे काही आहे, ते आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे. आणि हे काय आहे? पण आपण आताच्या ह्याच्या काळामध्ये बघतो, की आपले शरीर आणि वाणी सगळ्यात जास्त बोलणं, हे आपल्याला एकदम फ्री झालेलं आहे. एकदम फ्री मोकळे झालेलो आहोत आपण. वाणी ही सगळ्यात जास्त म्हणजे आपण जे काही बोलतो, जसं आपण एखाद्या व्यक्तीची त्याच्या पाठीमागे जर काही निंदा नालस्ती करत असेल, गॉसिपिंग करत असेल, तर त्या व्यक्तीचे जे काही पापकर्म असतात, ते सगळे त्या व्यक्तीला प्राप्त होतात. म्हणजे जर आपण एखाद्या आणि हे काय हे असं नाहीये, की असं आपण म्हटलो. कधी-कधी काय म्हणतात ना, मी नेहमी सांगत असते, की डोळ्यांना दृश्य स्वरूपात काही गोष्टी दिसत नाही. त्यामुळे आपण त्या नाकारू शकत नाही. जशी हवा आहे. हवा आपण म्हणू शकतो का हो, की हवा दिसत नाही म्हणजे हवा नाहीये. ती हवा आपण अनुभवू शकतो. पण तिचा सेन्स होऊ शकतो. परंतु ती आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ हवा नाहीये असं कोणी म्हणू शकतं का? अगदी तसंच
काही गोष्टी आपण जरी वाईट कर्म केलं, चुकीचं वागलं आणि आपण जर म्हटलो, अरे काय ती व्यक्ती थोडीच बघायला, उदाहरण दिलं म्हणजे एक छोटंसं, की कोणाविषयी आपण ती व्यक्ती कुठे कुठे बघायलाय. परंतु त्याची जी प्रतिक्रिया जी आहे, जी त्याची त्या व्यक्तीचे जे पापकर्म आहेत, त्या व्यक्तीला प्राप्त होणारच आहेत. त्या हवेसारखे जशी हवा दिसत नाही, तसं तुम्हाला ते दिसणार नाही. परंतु ते येऊन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठून ना कुठून प्रवेश करणारच आहे. म्हणून ही आपल्याला जी बोलण्याची शक्ती दिलेली आहे, ती आताच्या काळामध्ये आपण बघतो सगळ्यात फ्री आहे. सगळ्यात म्हणजे आपल्याला काय कुठलं कंट्रोलच नाही. आपण काय बोलतो, कसं बोलतो. आपण भगवंतांचं गुणगान केलं पाहिजे किंवा आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण 4 एकत्र लोकं येऊन बसले, तरी कुठला काय विषय निघाला तर सगळ्यात जास्त उत्साह कशात निर्माण होतो? त्या गॉसिपिंगमध्ये निर्माण होतो. ते जे काय आहे ते आपले अनर्थ आहेत. म्हणून आपण या गोष्टींना शास्त्रानुसार जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की याला योग्य ठिकाणी आपण कसे लावू शकतो. म्हणून शरीर, वाणी जे काही आहे आणि हे कुठल्या गोष्टींनी करतो? हे शरीराने करतो. भले आता आपल्याला म्हणतो, की आता मनाने पण आपण म्हणजे कलियुगाचं एक बेनिफिट आहे, की आपण चांगल्या गोष्टींचा, आध्यात्मिक चांगल्या गोष्टींचा विचार केला. फक्त विचार जरी केला मनाने, तरी त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. आणि वाईट गोष्टी जरी मनामध्ये आल्या, पण तरी ती ऍक्टिव्हली जर आपण जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत त्याचं पापकर्म आपल्याला लागत नाही. हा खूप मोठा कलियुगाचा बेनिफिट आहे. म्हणजे सत्ययुगामध्ये वगैरे असं होतं, की व्यक्तीच्या मनामध्ये किंचितही पापाची कुठलं चुकीचा विचार आला, तरी त्याची रिएक्शन त्याला लगेच मिळायची. लगेच त्याला पाप लागायचं. आणि कलियुगामध्ये मनामध्ये तुम्ही किती वाईट गोष्टी विचार करा, परंतु जोपर्यंत त्या प्रत्यक्ष रूपात तुम्ही करत नाही, तोपर्यंत त्याचं पापाचं फळ मिळत नाही. म्हणजे म्हणजे ते पाप लागत नाही. भगवंतांनी कदाचित विचार केला असेल, की कलियुगामध्ये प्रत्येकाचं मन पापांनीच भरून गेलेलं आहे. तर कोणाकोणाला आपण हे करणार? म्हणून तो एक कलियुगाचा एक खूप चांगला बेनिफिट आहे, की आपण चांगले कर्म केले आणि मानसिक रूपाने जरी आपण विचार केला, त्यामुळे आपल्याला नेहमी लेक्चरमध्ये सांगितलं जातं, की आपण मानसिक यात्रा करतो. मानसिक रूपाने आपण म्हणजे की जिथं आपली कॅपॅसिटी आहे, तिथे आपण केलं पाहिजे. पण जिथे आपली कॅपॅसिटी नाही, जसं की आता आपण वृंदावनला नाही जाऊ शकत, नवदीपला नाही जाऊ शकत, जयपूर यात्रा करून आलेलो आहोत. पण जेव्हा आपण त्या कथा ऐकतो, त्याचं स्मरण करतो, तेव्हा आपली काय होती? मानसिक यात्रा घडत असते. आणि जेव्हा आपण ते करत असतो, तेव्हा ऍक्च्युली आपण त्या धामात तिथे गेलोय. त्याचं पुण्य जे आपल्याला मिळतं, जी कृपा भगवंतांची मिळते, ती मानसिक यात्रेनेही प्राप्त होत असते. आणि हे आपल्याला जरी वाटत नसलं, की शरीराने नाही होत, परंतु चेतनेने भगवंत आपल्याला आपली चेतना शुद्ध झाल्यामुळे भगवंत ती जी आध्यात्मिक जीवनामध्ये जी प्रगती होते, ती दिसत नाही ना. तर ती कृपा आपल्याला भगवंत अशा पद्धतीने देत असतात. म्हणून आपण कलियुगामध्ये याचं पण हे केलं पाहिजे, की आपली वाणी जी असेल, ती आपण योग्य त्याच्यानं आपण सगळ्यात जास्त कर्म कुठल्या इंद्रियाद्वारे करतो? तर वाणीद्वारे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, की सगळ्यात जास्त कर्म जर आपल्याकडून कुठल्या इंद्रियामधून होत असेल, तर ते आपल्या वाणीद्वारे होत असतं. आणि कधी-कधी आपण बोलतो, करणारी व्यक्ती काही करत नसेल, परंतु कितीतरी व्यक्ती त्या व्यक्तीचं जे काही बोललेलं असतात, त्याद्वारे ते स्वतःच्या जीवनामध्ये त्याला अंगीकारतात. भले चुकीचं असेल, वाईट असेल, कितीतरी काही लोकं प्रभावित होऊ शकतात त्यांनी. म्हणून सगळ्यात जास्त जर आपण कुठली कृती, जास्त कर्म जर आपण कुठल्या ऍक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आपण जर करत असेल, तर ती आहे आपली वाणी आणि आपले शब्द. म्हणून आपण बघतो, की चुकीच्या गोष्टी जेव्हा कुणी करत असेल, तर त्याचं जे काही उत्तरदायित्व आहे, ते भगवंतांवर येत नाही. तर ती आपली इच्छाशक्ती त्याच्यावर आहे, की तुम्ही म्हणजे जसं आपण बघतो, की काही-काही किती गोष्टी अशा असतात, की एखादी व्यक्ती असेल, तिला कुणी मारण्याचा प्रयत्न केला आणि खूप मारण्याचा प्रयत्न केला, तरी ती तिला कुणी मारत नाही किंवा ती वाचू शकते आणि एखादी व्यक्ती सहज म्हणून जाते. मग हे कसं काय होत असेल हो? म्हणजे जोपर्यंत त्या व्यक्तीचे जे काही कर्म असतात, आपण बघितलं ना, की ज्या पद्धतीने ते कर्म, त्या कर्माची रिएक्शन, प्रतिक्रिया त्या व्यक्तीला मिळत असते आणि भगवंत त्या 2 व्यक्तीला त्याप्रमाणे जवळ आणतात. जसं आपण नेपोलियन, सिकंदरचं उदाहरण बघितलं, की यांनी किती जग जिंकण्याचा प्रयत्न केला. नेपोलियनचं तर काय असं म्हणतात, की काहीतरी मच्छर त्याला चावला आणि त्याने मृत्यू झाला. सिकंदरला साधा ताप आल्याचं काहीतरी निमित्त झालं, सिकंदरचा मृत्यू झाला. म्हणजे काय याचा अर्थ, की जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे भगवंत पण एखाद्याच्या हातून एखाद्याचा मृत्यू व्हायचा आहे किंवा त्याला काहीतरी त्रास व्हायचा आहे. मग त्या व्यक्तीचे पण काही कर्म असतील, या व्यक्तीचे पण काहीतरी कर्म असतील. त्यांना फक्त भगवंत एकत्र आणतात. बाकी दुसरं भगवंतांचा याच्यामध्ये काहीच रोल नसतो. म्हणून शास्त्रानुसार ह्या गोष्टी आपण जर जाणून घेतल्या,
तर त्याला खऱ्या अर्थाने न्याय हा शब्द येतो. आणि शास्त्र म्हणजे न्याय म्हणजे कुठल्या व्यक्तीने, मनुष्याने ते त्याच्या मर्यादित बुद्धीने लिहिलेले नियम, म्हणजे तो न्याय याच्यामध्ये येत नाही. तर तो आहे जसं परीक्षित मार, मी मगाशी म्हटलं की जसे आपली शास्त्रांमधले वेगवेगळे उदाहरण आहेत, की ते कशा पद्धतीने आपल्याला शिकवतात. तर अशा पद्धतीने या श्लोकामध्ये प्रभुपाद अगदी या म्हणजे इतकी छोटासा शब्द देत आहेत, परंतु आजच्या समाजावर ते भाष्य करत आहेत. तर हे प्रभुपाद आपल्याला ह्याच्या तात्पर्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि भगवंतही आपल्याला तशा पद्धतीने या 5 इंद्रियांद्वारे आपण न्याय, योग्य किंवा अयोग्य असे कर्म करतो, आणि या 5 कारणांमुळे ते घडतात असं भगवंत आपल्याला सांगतायत. आणि आता इथे पुढच्या श्लोकामध्ये 16व्या, जे आपण उद्या बघणार आहोत, की आता हे झालं की योग्य अयोग्य आपण गोष्टी करतो. तर आता एखादं म्हणत की मग काय झालं, मग त्याच्यामध्ये काय एवढं विशेष आहे बाबा, की आता आपल्याला एखाद्या व्यक्तीने सांगितलं की अहो तुम्ही हे करू नका किंवा हे केलं तर ठीक राहील. मग त्या व्यक्तीला जर काही माहित नसेल तर ती व्यक्ती म्हणत त्यात काय फरक पडतोय तेव्हा केलं तरी, एवढं काही त्याच्यामध्ये विशेष आहे, तेव्हा जरी तुम्ही सांगत असता तर मला नाही काय त्याचं विशेष वाटलं. तसं ह्या पुढच्या श्लोकाचा अर्थ मागच्या श्लोकाला धरून होत आहे, की तर काय झालं, एवढं काय झालं जर योग्य अयोग्य जे काही जे आपण कर्म करतो तर त्यात काय एवढं विशेष. तेव्हा भगवंत सांगतात, म्हणून म्हणून हा शब्द ह्या श्लोकाच्या ह्याच्यामध्ये येतोय. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव करता आहे आणि तो खचितच मूर्ख आहे व तो या गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. म्हणजे काय, म्हणून म्हणजे भगवंत काय करतायत, ते वाक्य जे आहेत, 2 श्लोक आहेत, ते कनेक्ट करतायत, आता जॉईन करतायत. जर कोणी म्हणत असेल तर ठीक आहे, म्हणून या 5 कारणांचा विचार न करता, की ठीक आहे मला काय करायचं, मला त्याचं काही घेणं देणं नाही, असं जर कोणी म्हणत असेल आणि त्याला वाटत असेल की तो एकमेव, मी माझ्या मनाला वाटेल ते मी करील, मी एकमेव करता आहे, आणि असा विचार जो तो करत असेल, तर भगवंत त्या श्लोकामध्ये सांगत आहेत तो खचितच मूर्ख आहे आणि तो गोष्टींना जे काही आहे सत्य त्या रूपामध्ये तो पाहू शकत नाही. तर असं पुढच्या श्लोकाचं हे विश्लेषण आहे. तर थँक्यू. आजच्या श्लोकावर जर कुणाला काही प्रश्न असतील, कोणाच्या काही कमेंट्स असतील तर तुम्ही शेअर करू शकता, अन्यथा आपण थांबू शकतो. हरी बोल. प्रतिभा मातेची सेटिंग चेंज करा. हरी बोल. हो. खूप खूप हा, धन्यवाद कोणाला काही माताजी. प्रश्न असतील, हा येस माताजी, तर विचारू शकता. हा बोला ना माताजी. नेहमीप्रमाणे तुम्ही सुंदर लेक्चर दिलं, धन्यवाद. थँक्यू. अनम्यूट केलं आहे setting. हरी बोल. प्रश्न आहे का कोणाला काही? सगळं काही समजलं किंवा काहीच नाही समजलं असा अर्थ. कधी श्रोते जेव्हा वक्ते जेव्हा प्रश्न विचारतात आणि श्रोते जेव्हा एकदम शांत बसतात, त्यावेळेस समजायचं की सगळं समजलेलं आहे किंवा काहीच समजलेलं नाहीये. आता मी कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे माहित नाही, अशी आशा आहे की सगळ्यांना सगळं समजलं असेल. प्रयत्न केला. तर चला, कोणाला काही प्रश्न नसेल तर आपण थांबूया आणि उद्याही सगळ्याजणी नक्की जॉईन करा. हरे कृष्ण. प्रतिभा माताजी एंड करा, तुम्ही होस्ट आहात. माताजी करू शकते.